स्वामी नटेशानंद सरस्वती यांचे कोल्हापूर नगरीत भव्य स्वागत. खेळ, सेवा आणि अध्यात्म यांचा प्रेरणादायी संगम. भारताच्या बास्केटबॉल क्षेत्रातील प्रख्यात खेळाडू आणि सध्या अध्यात्माच्या मार्गावर प्रवास करणारे स्वामी नटेशानंद सरस्वती पूर्वी एन अमरनाथ यांचे कोल्हापूर नगरीत आगमन झाले. 2 दिवसाच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या खेळाडू जीवनाशी निगडीत ठिकाणांना भेट दिली, तसेच आध्यात्मिक संवाद साधले. स्वामी नटेशानंद सरस्वती हे भारताचे माजी बास्केटबॉल खेळाडू असून त्यांनी 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच 1982 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी भारत संघाचे नेतृत्व करत देशाचा गौरव वाढवला होता. खेळाडू म्हणून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्यांनी शासकीय सेवेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आणि निवृत्तीनंतर आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार करत स्वामी नटेशानंद सरस्वती या नावाने एक नवा प्रवास सुरू केला. त्यांचे जीवन हे खेळातील शिस्त, सेवेतली जबाबदारी आणि अध्यात्मातली आत्मानुभूती याचा त्रिवेणी संगम असल्याचे मानले जाते. त्यांनी आपल्या प्रवासात ब्रह्मंशी एकरूप होण्याच्या साधनेचा मार्ग स्वीकारला आहे. कोल्हापूर भेटीदरम्यान त्यांनी प्रिन्स युनायटेड बास्केटबॉल क्लबला भेट देऊन जुन्या सहकाऱ्यांशी आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी महाराष्ट्र हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री S.A. जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. शहरातील विविध क्रीडा व्यक्तींनी आणि माजी खेळाडूंनी उपस्थित राहून स्वामीजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वामी नटेशानंद सरस्वती यांनी आपल्या संवादात सांगितले, खेळ हा केवळ शरीराचा नव्हे तर आत्म्याचा, शिस्तीचा मार्ग आहे. जे खेळाडू ध्यान आणि एकाग्रतेचा अर्थ समजून घेतात तेच आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात विजेते ठरतात. त्यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात नवी ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.